वरून राजानं आणले शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी, धानाचे परे, मिरची पीक पाण्याखाली, शेतकरी आले संकटात, शासनानं तात्काळ नुकसान भरपाई द्यावी। मागील 4 दिवसांपासून झालेल्या सततच्या अतिवृष्टीमुळे तसेच तालुक्यातील लहान मोठ्या नदी नाल्यांना आलेल्या पुरामुळे नदीला लागून असलेल्या काही शेतकऱ्यांचं शेतपिकांचं नुकसान झालंय। 3 दिवसापासून धानाचे परे पाण्याखाली असल्यानं शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट ओढवल्यानं चिंतेचं वातावरण आहे। तालुक्यातील काही शेतकऱ्यांनी रोवणीला तर काहींनी परे टाकण्यास सुरुवात केली होती। याच दरम्यान संततधार पावसानं हजेरी लावली। यामुळे टाकलेले परे योग्य प्रकारे उगवले नाहीत। बऱ्याच प्रमाणात धान बियाणे सडून नष्ट झाले। ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सोय त्यांनी रोवणीला सुरुवात केली होती, त्यातच मागील 3 दिवसांपासून संततधार पावसामुळे काहींची शेतं पाण्याखाली राहिल्यानं नुकसान झाल्याचं चित्र दिसून येत आहे। तर शेतातील बांध्यामध्ये पाणी भरलं असल्यानं परे सडण्याची शक्यता बळावली आहे। त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना दुबार पेरणीने दुबार रोवणी करण्याची वेळ आली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे। नुकताच आलेल्या तालुक्यातील नदी नाल्यांच्या पुरामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील पिके पूर्णपणे पाण्याखाली गेल्यानं शेतकऱ्यांच्या मेहनतीवर पाणी फिरलंय। मुसळधार पावसामुळे मौदा तालुक्यातील कन्हान, सूर व सांड नद्यांना तालुक्यातील नाल्यांना पूर आल्यानं नदीकाठची शेती बाधित झाली आहे। तालुक्यात आलेल्या पुरामुळे नदीकाठची काही हेक्टर जमीन पाण्याखाली आल्यानं असाच प्रकार तालुक्यातील धांडला येथील शेतकरी लक्ष्मण किरपान यांनी शेतात 5 एकरमध्ये वांगा, भेंडी, चवरी, शेंगा या पिकांची लागवड केली होती। 9 जुलै रोजी आलेल्या सांड नदीच्या पुरामुळे संपूर्ण लागवड केलेलं पीक पाण्याने वाहून गेलं। यात त्यांचं मोठं प्रमाणात नुकसान झालं। त्यामुळे तालुक्यातील काही एकरावरील पिकांचं नुकसान झालंय। तालुक्यातील काही गावातील शेतीमध्ये चिखल साचलाय। नदीकाठावरच्या शेतीत नुकतीच भात लागवडीला सुरुवात झाली, मात्र पाण्याखाली शेती गेल्यानं शेतकऱ्यांचं नुकसान झालंय। काही भागात रोपे वाहून गेले तर काही ठिकाणी चिखलामध्ये ती गाडून गेले। भात शेती हा येथील शेतकऱ्यांचा वार्षिक उपजीविकेचा एकमात्र स्रोत आहे। ऐन पेरणी व रोवणीच्या वेळीच पुराने हा स्रोतच उद्ध्वस्त केल्याने शेतकरी कुटुंबावर उपासमारीची वेळ येणार आहे।